नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काल दिनांक 25/2/2026 रोजी पोलीस भरती लेखी परीक्षेसंदर्भात परिपत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्या परिपत्रकाविषयी माहिती बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघू शकता दिनांक 25/2/2026 विषय सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत. उपरोक्त विषयास अनुसरून सन 2024-25 पोलीस भरती शिपाईमध्ये पोलीस शिपाई पदाकरता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. अशा घटकांनी लेखी परीक्षा दिनांक 14/3/2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यावयाचे प्रस्तावित आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करून लेखी परीक्षेसाठी 1:10 या प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी एक्सेलमध्ये तयार करून या कार्यालयास व महा-IT विभागास दिनांक 28/2/2026 पर्यंत सादर करावी ही विनंती. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया की कोणत्या घटकांची लेखी परीक्षा ही प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलीस आयुक्त सोलापूर शहर व छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर पोलीस अधीक्षक पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया, लोहमार्ग, पुणे व नागपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे घटक आहेत की या घटकांची जी लेखी परीक्षा आहे ती 14/3/2026 रोजी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कुठलीही काळजी करायचं कारण नाही. आपल्याकडे 15-16 दिवस आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता विषय येतो की उर्वरित जिल्हे की जे आता बाकी जिल्ह्यांची जी मैदानी चाचणी आहे त्यांचं जी लेखी परीक्षा आहे ती कधी होणार आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, त्यांनासुद्धा जास्त वेळ मिळणार नाही. त्यांचीसुद्धा 1 महिन्याच्या आत लेखी परीक्षा ही होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता विषय येतो की आता जे उर्वरित 15-16 दिवस आहेत त्यामध्ये लेखी परीक्षेची तयारी कशी करावी त्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये मी संपूर्ण स्ट्रॅटर्जी सांगणार आहेत. त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.